नाव काय तुझं? आशिष लिंगे. हां, तर आपलं चॅनल कोणतं आहे? स्टोरी ऑफ कोकण. तर या चॅनलला मित्रांनो लाईव्ह दिसणार आहेत आणि माझी वाडीतील आणि गावातील सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो. नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आज आलोय कोकरे गावामध्ये आणि कोकरे गावातील जी नांगरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे देवा डेकोरेटर तसेच मित्रांनो कोकरे गावातील जे ग्रामस्थ मंडळ आहे ना त्यांनी केलेली आजच्या जी मैदानाला मदत केली नाही तर मित्रांनो भारीच आहे. कारण मित्रांनो आज एवढे एकत्र येऊन हे सर्व मैदान क्लिअर करणं किंवा मैदानासाठी स्टेज बांधणं, रेलिंग बांधणं, तर अजून लाईव्हवाल्यांसाठी वगैरे खूप काही केलं जातं. आणि ह्या गोष्टी मित्रांनो पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत कोकरे गावामध्ये. आणि जे उद्याचं जे मैदान असणार तर लाईव्हमध्ये असणार आहे आणि आपल्या चॅनलकडून तर लाईव्ह नसणारच, पण मित्रांनो जर बघायला गेलात ना तर आपल्या इथे एक चॅनल आहे की आशिष लिंगे आहेत, त्यांचं चॅनल आहे, त्यांच्या इथे पण आपण थोडंसं भेटणार आहोत. आणि त्यांच्या चॅनलकडून तुम्हाला मित्रांनो हा लाईव्हचा सर्व म्हणजे उद्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे 5 तारखेला जो लाईव्ह आहे कोकऱ्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आजचं जे माझ्या व्हिडिओकडून तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे ना तर इथलं नियोजन कसं आहे ना, कारण मित्रांनो जे मैदान म्हणजे प्रत्येक जो असतो जॅकी किंवा जो प्रत्येक बैलगाडा मालक असतो तर मंडळी आपण आलो आहोत कोकरे गावामध्ये. आणि कोकरे गावातील हे भव्य दिव्य नांगरणी स्पर्धा उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याचंच नियोजन मित्रांनो या साईडला दादा आहेत, सुनील दादा. तर यांनी ते मैदानासाठी जे नियोजन आणि जे मैदानासाठी मेहनत केलेली आहे जर बघायला गेला तर कोकरे गावातील हे ग्रामस्थ लोक आणि देवा डेकोरेटर यातर्फे लागलेली ही नांगरणी स्पर्धा आज म्हणजे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचंच मित्रांनो नियोजन कसं केलं तर आपल्याला हे दादा सांगणार आहेत. तर दादा आपलं नाव काय? तुम्ही मांडवकर. ओके. आणि दादा तुमचं? ओके. आणि तुमचं मामा? ओके. मामा तुमचं? मांडवकर. तर ह्या मैदानाचं जर नियोजन बघायला गेलं तर दादा तुम्ही काय सांगू शकता आज तुमच्या गावातील वाडीतील लोक एकत्र येऊन आणि देवा डेकोरेटरतर्फे हे कसं काय नियोजन झालेलं आहे? तसं काय म्हणजे आज वाडीतले आणि गावातले मित्र आहेत म्हणून आम्ही करू शकतो, नाहीतर हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही आहे. ते माझे वाडीतील आणि गावातील सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो. खूप आमच्या गावातल्या लोकांचं खूप मदत आहे, आमच्या सहकार्य आहे. ते एवढं सर्व लावलं आव्हान हे म्हणजे भात काढून सुद्धा आम्हाला ते लावायचं आहे, ते लावून द्यायचं आहे. खूप मुलांनी मेहनत केली आणि अजून तर चालूच आहे मेहनत. जर बघायला गेलं ना तर गेल्या वर्षी जे आपण मैदान आयोजित केलं होतं तर त्याच्यामध्ये थोडासा अनुभव भेटला की आपल्या इथे पण काहीतरी म्हणजे गेल्या वर्षीची मजा झाली तीच आपल्या गावातील आणि वाडीतील लोकांना किंवा आपल्या वाडीतील किंवा गावातील हे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही त्यांची स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता? जवळपास लोकांना जायला यायला मिळत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षाचा मैदानाचा थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून ह्या वर्षी आम्ही नवीन जागा हे करून चेंज केला आहे. आणि रोपण वगैरे म्हणजे नागरिकांसाठी काही त्रास होणार नाही, बैलजोडीसाठी पण त्रास होणार नाही असं आमच्या मुलांनी सगळे हे केलं आहे, त्यांच्या सेफ्टीसाठी सगळी तयारी केलेली आहे. ओके. तर मामा तुम्ही काय सांगू शकता की आज जे उद्याचं जे मैदान आहे त्याच्यासाठी आपण काय सांगू शकता की जे नांगरणी स्पर्धाची जे येणारे नांगरे किंवा तुमच्या गावातील जोडे तरी किती असतील अंदाजे? 150च्या आसपास जोड्याचा आमचा अंदाज आहे. ओके. म्हणजे 150 जोड्या इथे येणार म्हणजे घाटीने गावठी जोड्या मिळून 150 जोड्या होणार. ओके. तर त्याच्यामध्ये जर बघायला गेला तर आज तुमच्या गावामध्ये किती जोड्या येऊ शकतात तरी अंदाजे? 25-30 जोड्या आहेत आमच्या गावातल्या, कोकरे गावातल्या. कोकरे गावातील मित्रांनो पाहू शकता 20 ते 25 जोड्या येऊ शकतात. आणि जे आपले सहकार्य करण्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्कीच या, कारण हे जे मंडळ जर बघायला गेला तर आज मित्रपरिवार एकत्र येऊन किंवा गावातील एकत्र येऊन आणि हे देवा डेकोरेटर हे एकत्र येऊन हा कार्यक्रम उद्याचा पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो आपल्याकडे जर बघायला गेलात ना तर समालोचक वैभव दादा आणि सुनील चालवे तर यांच्यापैकी कोण असणार आहे समालोचक? सुनील सिगवण आणि सुरेश चक्का. ओके. तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे नवीन एक म्हणजे अँकरिंगसाठी सुरेश म्हणून भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये असा एक वेगळा आहे तो म्हणजे वेगळा म्हणजे जर मित्रांनो बघायला गेलात ना तर जिथे जाईल ना तिथे तो इतिहास घडवत असतो त्याच्या अँकरिंगकडून. आणि आपल्या इकडे म्हणजे जर बघायला गेलात कोकणामध्ये छकडा स्पर्धा असू दे किंवा नांगरणी स्पर्धा असू दे तिथे सुनील दादा आणि वैभव दादा यांच्या अँकरिंगमधून हे पुरे कोकणातील जे बैलगाडा मालक आहेत त्यांना खुश करून ह्या मैदानामध्ये आयोजित केलं जातं.
ते मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आमंत्रित केले ते सुनील दादा मांडवकर यांनी आम्हाला लाईव्हसाठी म्हणजे आम्हाला स्थापित केलं की आज कोकणातील ही आमच्या म्हणजे त्यांच्या गावामध्ये नांगरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर गावातील काही लोक मुंबईमध्ये आहेत, तर ती स्पर्धा त्यांच्या म्हणजे त्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ही त्यांनी सोय केलेली आहे. तर त्यांच्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आणि जे आम्ही लाईव्ह चॅनल करणार आहोत ना, तर आपले हे दादा आहेत. तर दादा नाव काय तुझं? आशिष लिंगे. हां, तर आपलं चॅनल कोणतं आहे? स्टोरी ऑफ कोकण. तर या चॅनलला मित्रांनो लाईव्ह दिसणार आहेत आणि आपल्या चॅनलकडून मित्रांनो तुम्हाला जे बैल पळणार आहेत म्हणजे बैलगाडा मालक किंवा त्यांची मुलाखत ही मजेशीर असणार आहे. आणि व्हिडिओ मित्रांनो म्हणजे जर बघायला येत ना भन्नाटमध्ये असणार आहेत, कारण हे नांगरणी स्पर्धा असू दे किंवा चकडा स्पर्धा असू दे, तिथे आपण जातो आणि प्रत्येक बैलगाडा मालक यांची मुलाखत होत असते. आणि मित्रांनो जो नियोजन करतात ना त्यांची पण आपली मुलाखत होत असते. तर मित्रांनो उद्याचं जे मैदान असणार आहे भन्नाटमध्ये असणार आहे आणि लाईव्हमध्ये असणार आहे, तर ह्या दादाच्या चॅनलवरती. तर मित्रांनो पुढे नक्कीच पहा व्हिडिओ. तर मंडळी उद्याची जी बक्षिसं असणार आहेत ते पण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण मित्रांनो जर बघायला गेलात ना, तर गावठी आणि घाटी जोडींमध्ये आहे ना बक्षिसं सेम आहेत आणि त्यांच्यावरती मित्रांनो ढाली वगैरे आहेत. तर ही पण मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. कारण मित्रांनो पहिलं बक्षीस आहे 12,000, दुसरं 10,000 आहे, तिसरं 8,000 आहे, 5,000 आहे, 3,000 आहे, 2,000 आहेत आणि 2,000 आहेत. तर मित्रांनो 2,000 म्हणजे काय सप्त म्हणजे 7 नंबरला जे बक्षीस असणार आहे ते 2,000 आहे, 6 नंबरला पण 2,000 आहे. तर याच्यापुढे ही सर्व अशी बक्षिसं मित्रांनो घाटी गट आणि गावठी जोडींना पण सेम आहे. कारण मित्रांनो काही ठिकाणी जर बघायला गेलात ना, तर घाटी जोडींना जास्त असतं आणि गावठी जोडींना कमी असतं. तर मित्रांनो इथनं तर आपले जे कोकणातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपली ही सेवा जर बघायला गेलात ना, तर बक्षिसं सेम आहेत आणि मित्रांनो ढाली वगैरे आहेत. तर नियोजन मित्रांनो भारीच असणार आहे. आणि जर बघायला गेलात ना, तर प्रवेश फी बोललं ना, तर 700 रुपये प्रवेश फी आहे आणि त्याच्यामध्ये नियम अटी जर तुम्ही आलात तर मैदानामध्ये ऐकायला मिळणार आहेत. तर हे असं नियोजन केलं जातं आणि ही नियोजनासाठी मित्रांनो आज कोकरी गावातील ग्रामस्थ लोक आहेत, तर त्यांच्याकडून हे पाहायला मिळतं. तर मंडळी पाहू.